नमस्कार. स्मिताज क्लाउड किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे. बाजारात मस्त ताजे हिरवे मटार आले आहेत आणि मटार अगदी सर्वांनाच आवडतात. तर आज आपण टिफिनसाठी, सकाळच्या किंवा संध्याकाळच्या नाश्त्यासाठी मटारच्या 5 वेगवेगळ्या चवीला अप्रतिम आणि करायला सोप्या अशा रेसिपीज शिकणार आहोत. पहिला प्रकार करण्यासाठी गॅसवर पाणी उकळायला ठेवा. त्यात 1 चमचा मीठ घाला. पाण्याला छान उकळी आली की त्यात 1 वाटी मटार टाका. 5 मिनिटं हाय फ्लेमवर न झाकता मटार उकळून घ्या आणि गाळणीचा वापर करून काढून घ्या. आता फ्राय पॅन गॅसवर ठेवा. त्यात 2 चमचे तेल टाका. तेल तापलं की अर्धा छोटा चमचा जिरं, 1 छोटा चमचा बारीक कट केलेलं अद्रक किंवा किसलेलंही चालेल. तेलात थोडं परतवून घ्या आणि त्यात बॉईल केलेले मटार घाला. लो फ्लेमवर 4 मिनिटं परतवून घ्या. मटार असे हलकेसे भाजले जातील आणि मग गॅस बंद करून घ्या. आता त्यात अर्धा छोटा चमचा जिरेपूड, थोडं काळं मीठ घाला, थोडासा चाट मसाला घाला आणि अगदी पाव हिरवी मिरची बारीक कट करून टाका. पाव टीस्पून एवढी लाल तिखट घाला. सर्व घटक व्यवस्थित मिक्स करून घ्या. आता त्यात अर्धा बारीक कट केलेला टोमॅटो घाला. अर्धा बारीक कट केलेला कांदा घाला. आवडीनुसार थोडी कोथिंबीर घाला आणि हे घटक देखील व्यवस्थित मिक्स करा. आता त्यात पाव लिंबूची फोड पिळून टाका आणि शेवटचं एकदा मिक्स करा. अगदी मस्त चटकदार मटार चाट खाण्यासाठी सर्व करा. मुलं शाळेतून आल्यावर संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी हे खूप छान ऑप्शन आहे. अगदी सर्वजण आवडीने हे मटार चाट खातील आणि तुम्ही नेहमीच बनवाल इतकं ते अप्रतिम लागतं. वरून थोडी पिवळी शेव टाकून मटार चाटचा आस्वाद घ्या. दुसरा प्रकार करण्यासाठी मिक्सरच्या भांड्यात 1 वाटी ताजे मटार टाका. 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या टाका. 2 हिरव्या मिरच्या घाला किंवा आवडीनुसार तुम्ही टाकू शकतात आणि पाणी न टाकता जाडसर भरडून घ्या. मटारची जाडसर भरड एका मिक्सिंग बाउलमध्ये काढून घ्या. त्यात छोटा अर्धा चमचा ओवा घाला. छोटा अर्धा चमचा जिरं घाला. चिमूटभर हिंग घाला. 1 मोठा कांदा कट करून घाला. थोडी कोथिंबीर घाला. पाव टीस्पून बेकिंग सोडा घाला. पाव टीस्पून काळं मीठ घाला आणि चवीपुरतं मीठ टाका. 1 वाटी मटारसाठी 1 वाटी बेसन घाला आणि पाणी न टाकता मिक्स करा. हे घटक मिक्स करत असताना बाजूला गॅसवर तेल देखील तापवायला ठेवा. तयार मिश्रणातून छोटासा गोळा हातात घ्या. तो हाताने असा तुटत असेल तर पाणी घालू नका. गरज असेल तरच 1-2 चमचे पाणी घाला. बाजूला गॅसवर ठेवलेलं तेल तापलं की त्यात छान भजी तळून घ्या. भजी तळताना तेल अगदी व्यवस्थित तापलेलं असावं ही गोष्ट लक्षात ठेवा. मीडियम फ्लेमवर मस्त कुरकुरीत मटारची भजी तळून घ्या. ताज्या ओल्या मटारची भजी सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळी चहासोबत खूप छान ऑप्शन आहे आणि अगदी झटपट होते आणि चवीलाही खूप अप्रतिम लागते. मुलांना तर ही भजी खूपच आवडेल. मटारची अशी कुरकुरीत भजी टोमॅटो केचपसोबत मुलांना खूपच आवडेल आणि रेसिपी करायला देखील अतिशय सोपी आहे. तिसरा प्रकार करण्यासाठी फ्राय पॅनमध्ये 2 चमचे तेल टाका. तेल तापलं की अर्धा छोटा चमचा जिरं टाका. 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या टाका. अर्धा इंच अद्रक बारीक कट करून टाका. तेलात 1 मिनिट परतवून घ्या. त्यात 1 वाटी अगदी ताजे फ्रेश मटार घाला. चवीपुरतं मीठ टाका आणि परतवून घ्या.
गॅसची फ्लेम लो ठेवा. झाकण ठेवून 6 ते 7 मिनिटं शिजू द्या. मध्ये फक्त एक वेळा चाळून घ्या. मटारला असं पाणी सुटलेलं दिसेल. 7 मिनिटांनंतर झाकण काढून घ्या आणि 2 मिनिटं मटार परतवून घ्या. त्यात पाण्याचा अंश अजिबात राहायला नको. आता त्यात 1 छोटा चमचा धनेपूड घाला. चिमूटभर हिंग घाला. अर्धा छोटा चमचा बडीशोप घाला. 1 छोटा चमचा लाल तिखट घाला. पाव लिंबूची फोड पिळून टाका. 1 मिनिट लो फ्लेमवर परतवून घ्या आणि गॅस बंद करून पूर्णपणे थंड झाल्यावरच मिक्सरच्या भांड्यात काढून पाणी न टाकता ग्राइंड करा. जरा स्मूथ चिकन असं सारण तयार करा आणि एखाद्या मिक्सिंग बाउलमध्ये काढून घ्या. त्यात बारीक कट केलेली कोथिंबीर घाला आणि मिक्स करा. असं छान घट्टसर सारण तयार होईल. मी इथे चपातीचीच कणिक जरा मीठ लावून मऊ अशी भिजवून अर्धा तास झाकून ठेवली होती. कणकेतून चपातीसाठी लागतो तेवढाच गोळा तोडून त्याला हाताने गोलाकार करा आणि पुरण भरण्यासाठी करतो तशीच वाटी तयार करून घ्या. तयार केलेल्या कणकेच्या वाटीत सारण छान दाबून भरा. अगदी पुरण भरतो तसंच आणि व्यवस्थित हळूवारपणे गोल फिरवत लॉक करून घ्या. पुरणाच्या पोळीचीच सर्व प्रोसेस इथे फॉलो करायची आहे. सारण भरलेला गोळा हाताने जरा प्रेस करा म्हणजे सारण सर्वत्र एकसारखं पसरेल. थोडंसं कोरडं पीठ लावून जरा मध्यम जाडीचा पराठा लाटून घ्या म्हणजे तो छान टम्म असा फुगेल. तव्यावर टाकून शेकून घ्या. शेकताना थोडं थोडं तेल दोघं बाजूंना लावा. तुम्ही इथे बघू शकतात पराठा अगदी छान टम्म असा फुगला आहे. असा छान टम्म फुगलेला पराठा मुलांना खूपच आवडेल. टिफिनसाठी तर हे खूपच छान ऑप्शन आहे. सारण देखील पराठ्यात एकसारखं पसरलं आहे. तुम्ही इथे बघू शकतात आणि पुरणाच्या पोळीसारखाच मऊ असा हा पराठा आला आहे. चवीला तर खूपच अप्रतिम, खूपच छान लागतो. चौथा प्रकार बनवण्यासाठी मिक्सरच्या भांड्यात 1 वाटी ताजे मटार टाका. 2 हिरव्या मिरच्या कट करून टाका. 1 इंच अद्रकचे तुकडे करून टाका. अर्धा छोटा चमचा जिरं घाला आणि याचं स्मूद असं वाटण तयार करा. मटार ताजे असल्यामुळे पाणी न टाकता अगदी 1 मिनिटात छान चिकन असं वाटण तयार होतं. वाटण एका मिक्सिंग बाउलमध्ये काढा. त्यात त्याच वाटीच्या मापाने पाऊण वाटी दही घाला. त्याच वाटीच्या मापाने 1 वाटी बारीक रवा घाला. रवा बारीक नसेल तर थोडा ग्राइंड करून घ्या. चवीपुरतं मीठ घाला आणि मिक्स करून घ्या. असं घट्टसर बॅटर तयार होईल. त्याच वाटीच्या मापाने अर्धी वाटी किंवा थोडं जास्त पाणी ॲड करा आणि बॅटरमध्ये मिक्स करून घ्या.
असं जरा सैलसर बॅटर तयार करून कमीत कमी 20 मिनिटं झाकून ठेवा. साधारण 20 मिनिटांनंतर झाकण काढून घ्या. बॅटर एकदा फेटून बघा. जरा घट्टसर झालेलं तुम्हाला दिसेल, कारण रवा हा फुलतो. आता या वाटीत राहिलेलं पाणी थोडं ॲड करा. अगदी 2-1 चमचेच पाणी ॲड करायचं आहे आणि बॅटर परत एकदा फेटून घ्या. अप्पम किंवा इडलीच्या बॅटरसारखीच कन्सिस्टन्सी यायला हवी. आता यात थोडी कोथिंबीर घाला. 2 चिमूट बेकिंग सोडा घाला किंवा ऑप्शनल आहे, नाही घातला तरी चालेल. बेकिंग सोड्यामुळे फक्त जाळी जरा जास्त पडेल एवढंच. आणि परत एकदा हे बॅटर व्यवस्थित फेटून घ्या. बाजूला गॅसवर फ्राय पॅन किंवा तवा ठेवून त्यात 1 छोटा चमचा तेल टाका. 4 ते 5 हिरवे मटार टाका आणि अगदी थोडंसं जिरं टाका आणि परतवून घ्या. आता यावर 1 मोठा चमचा भरून बॅटर टाका आणि अगदी हलक्या हाताने पसरवून घ्या. जरा उत्तप्पमसारखंच जाडसर पसरवा. मीडियम फ्लेमवर 2 ते 3 मिनिटं शिजू द्या. बेकिंग सोडा घातल्यामुळे मटार उत्तप्पम जरा फुलेल. वरच्या बाजूवरील ओलसरपणा कमी झाला की वरून थोडं तेल लावा आणि उत्तप्पम उलथवून घ्या. त्या बाजूने देखील 1-1.5 मिनिटं शिजवून घ्या. ताज्या हिरव्या मटारचा असा छान गरमागरम हिरवा उत्तप्पम नाश्त्याला सर्व करा. चटणीसोबत किंवा टोमॅटो केचपसोबत तुम्ही खाऊ शकतात. चवीला देखील अतिशय अप्रतिम लागतो. 5वा प्रकार बनवण्यासाठी फ्राय पॅन किंवा तवा गॅसवर ठेवा. त्यात 1 चमचा तेल टाका. तेल तापलं की 6 ते 7 हिरव्या मिरच्या पॅनमध्ये टाकून भाजून घ्या किंवा तुम्ही आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकतात. हा पदार्थ तुम्ही नक्कीच बनवाल, खूपच अप्रतिम लागतो. हिरव्या मिरच्या पूर्णपणे भाजल्यावर त्यात 1 वाटी हिरवे मटार घाला आणि 3 ते 4 मिनिटं मिरच्यांसोबत भाजून घ्या. हिरव्या मिरच्या आणि मटार व्यवस्थित कोमट झाल्यावर मिक्सरच्या भांड्यात काढून घ्या. त्यात 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या टाका. चवीपुरतं मीठ घाला आणि मिक्सरला लावून जाडसर भरड तयार करून घ्या. म्हणजे ठेचाच तयार करून घ्या किंवा तुम्ही ठेचून देखील घेऊ शकतात. आता गॅस ऑन करून त्याच पॅनमध्ये थोडं तेल टाका. तेल तापलं की अर्धा छोटा चमचा मोहरी टाका. अर्धा छोटा चमचा जिरं टाका आणि छान तडतडू द्या. आता यात 1 बारीक कट केलेला कांदा घाला. कांदा गुलाबीसर रंगावर परतवून घ्या. आता यात थोडी कोथिंबीर घाला आणि कोथिंबीर देखील जरा परतवून घ्या. कोथिंबीर जरा क्रिस्पी व्हायला हवी, म्हणजे ठेचा जास्त दिवस टिकेल. आता यात मटार मिरचीचं वाटण घाला. पाव टीस्पूनपेक्षाही कमी लिंबूचा रस घाला आणि मीडियम फ्लेमवर 4 ते 5 मिनिटं परतवून घ्या. अगदी थोडासा लिंबूचा रस घातल्यामुळे हा ठेचा खूपच अप्रतिम लागतो. तसेच हा ठेचा 8 दिवस टिकतो. घरात करायला भाजी नसेल किंवा तुम्हाला भाजी करण्याचा कंटाळा आला असेल तर गरम भाकरीसोबत हा ठेचा खूपच अप्रतिम लागतो. तर कशा वाटल्या ह्या 5ही प्रकारच्या रेसिपीज ते कमेंटमध्ये मला नक्की कळवा. करायला अतिशय सोप्या आहेत. आवडल्या असतील तर स्मिताज क्लाउड किचनला लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तब्येतीची काळजी घेऊन मस्त खात रहा.